नमस्कार, मी कृष्णा सपकाळ. थेट भेट या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका अशा व्यक्तीची भेट घेणार आहोत ज्या व्यक्तीनं महाराष्ट्रभर मुलींच्या एका महत्त्वाच्या विषयावर जनजागृतीचं काम केलंय. मी स्वागत करतो स्नेहलताई कदम यांचं. ताई, तुमचं मनपूर्वक बुलढाणा लाईव्हच्या कार्यालयामध्ये स्वागत. खरं म्हणजे एक स्त्री काय करू शकते, एक महिला काय करू शकते, कवी म्हणतोय, कौन कहता है नारी भारत में अबला है, इंदिरा ने दुनिया से दोहा मनवाया. कौन कहता है नारी भारत में अबला है, इंदिरा ने दुनिया से दोहा मनवाया है. माया ने मुलायम, उमा जी ने दिग्गी राजा, शीला जी ने दिल्ली में भी झंडा फहराया है. शोक में अशोक जी वसुंधरा के कारण है. जर राजकारण तुम्हाला माहित असेल तर शोक में अशोक जी वसुंधरा के कारण है. सोनिया ने मुरली पे मोहन नचाया है. और अच्छे अच्छे पहलवान पति बिना बन सके, प्रतिभा ने राष्ट्रपती बन के दिखाया है. भारतातली नारी शक्ती काय करू शकते, महिला काय काय करू शकतात, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये डंका वाजवू शकतात, याचं उदाहरण या थेट भेट कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपल्यासमोर येणार आहे. ताई, मनपूर्वक तुमचं स्वागत. ताईंचं क्षितिज फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे ताईंचे पती सचिनजी कदम बुलढाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत आणि ताई स्वतः क्षितिज फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम त्या करत असतात. ताईंचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं. मोठ्या पगाराची नोकरी सोडून ताई आज समाजातल्या तळागाळातल्या मुलींपर्यंत, महिलांपर्यंत, समाजातल्या शोषित वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या विषयांवर जनजागृतीचं काम करतात. ताई, तुमचे या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो. तुमच्या कामाबद्दल खरं तर तुमचं अभिनंदन करतो. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की एखादी महिला सॉफ्टवेअर इंजिनियर होते, एखादी मुलगी, तिला वाटतं की मला 25-30 लाखाचं पॅकेज असतं पहिली वर्षाचं आणि मस्त मी आरामात आयुष्य जगू शकते पाहिजे, असं तुमच्या डोक्यात नाही आलं का की पगाराची नोकरी करायची नाही, कुठेतरी आदिवासी पट्ट्यावर जायचं, कुठल्या तरी शाळेत काम करायचा, कुठल्या तरी शाळेमध्ये जायचं, मुलींना जनजागृती करायची, असं सगळं धावपळीचं आयुष्य तुम्हाला का करावं असं वाटलं, हे प्रिय आणि हे काम तुम्हाला का स्वीकारावं वाटलं? सर्वप्रथम मी बुलढाणा लाईव्ह आणि तुमच्या सर्व टीमचे खूप मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. सो आपण प्रश्नाकडे वळू. जसं तुम्ही विचारला की हा विचार आला नाही का मला, तर मला असं वाटतं की मी काही बाबतीत खूप क्लिअर आहे. माझ्या विचारांच्या बाबतीत मी खूप क्लिअर आहे आणि जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली तेव्हाच मी घरच्यांना सांगितलं होतं की मी जी कुठली डिग्री दिली पण मी फायनली ह्या क्षेत्रामध्ये जाणार आहे आणि दे वर रेडी फॉर इट. आणि मला घरून खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता आईबाबांचा, माझ्या भावाचा. नोकरी करायची नाही करायची हा नंतरचा मुद्दा होता, पण मला जे डोक्यात आय वॉज व्हेरी फोकस की नाही, मला मुलींसाठी, महिलांसाठी काम करायचं आहे आणि ते मी करणार. आणि डेफिनेटली प्रश्न येतो लाईक आपल्या सोबतच्या ज्या मुली असतात, मैत्रिणी असतात, मित्र असतात, ते खूप चांगले पॅकेजेस, वेगवेगळे कोर्सेस करून कोणी फॉरेनमध्ये गेलेले असतात, सगळे लक्झरियस लाईफ जगत असतात. पण मला असं वाटतं तो माझा प्रायोरिटीज नव्हती कधी, त्याच्यामुळे मला तो प्रश्नही आला नाही कधी आणि त्या मुद्द्याकडे मी कधी गेलीच नाही, कारण मी माझ्या कामावर खूप फोकस होते. आणि घरून पण माझं घरचं वातावरण असं होतं ना, आईबाबांचं खूप आध्यात्मिक वातावरण होतं, ते एक रूट मला होतंच, काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आय वॉज व्हेरी फोकस्ड आणि मला जे करायचं त्याविषयी मी क्लिअर होते. सो मला ते तेवढं महत्त्वाचंच नाही वाटलं मला आणि ठीक आहे. आणि जर नोकरीचं म्हणाल तर मग मी वॉकहार्ट फाउंडेशनला हेडक्वार्टरला आय वॉज प्रोग्राम हेड फॉर विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. म्हणजे मी तिथे पण जी नोकरी केली ती महिला आणि बालकल्याण अधिकारी म्हणूनच केली आहे आणि तिथे पण आम्ही मासिक पाळी आणि इतर अनेक विषय घेऊन काम करायचो. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर असताना हे क्षेत्र हे थोडंसं वेगळं आहे ना म्हणून? नाही, मला गरज नाही वाटली आणि मला ज्या एमला मी फोकस होती त्याच एमला मी फोकस झाली. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यावं असं तुम्हाला का वाटलं, हे कशासाठी होतं? सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एक सामान्य कुटुंबातील जो नेहमीचा प्रश्न असतो की लाईक आपल्या समाजामध्ये असं आहे की चांगली डिग्री असेल तर चांगला मुलगा मिळतो, त्याचप्रमाणे माझ्या घरात सचिन सरांसाठी हे सगळं नाही, तेव्हा सचिन सरांना मी ओळखत पण नव्हते, तेव्हा असं काहीच नव्हतं. पण एक चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं, एक चांगली डिग्री आपल्याकडे असावं
हवी, ते हे जे नॉर्मल थॉट्स असतात ते सगळं होतं. आणि मग तेव्हा दोनच ऑप्शन्स होते ॲक्च्युली, एक तर इंजिनिअरिंग करा तुम्ही, नाही तर मेडिकलला जा. मग मी इंजिनिअरिंगकडे वळले आणि इंजिनिअरिंग पण चांगल्या मार्क्सने पूर्ण केले आणि मग मी या क्षेत्रात. पण इंजिनिअरिंग सुरू असताना पण आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत होतो. शेतीचा ग्रुप तेव्हा पण होता, मग कॉलेजच्या मार्फत म्हणा किंवा NSS ग्रुपच्या मार्फत आमचं चालू होतं. काम सुरू असताना हे जे नाव आहे क्षितिज फाउंडेशन, म्हणजे नेमकी या कामाची सुरुवात प्रत्यक्ष कधी झाली आणि याचं नाव एक क्षितिज फाउंडेशन असावं असं का वाटलं? ओके, कामाची सुरुवात कशी झाली ह्याविषयी मी पहिले बोलते. मी 11वी-12वीला होते तेव्हा डेफिनेटली स्टडी लोड खूप असतो आपल्याला, एक कुठेतरी ताण आलेला असतो आणि तो घालवायसाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी जायचं. तर मी जायचे अनाथाश्रम, वृद्धाश्रमामध्ये जायचे. सो मग तेव्हा असं व्हायचं की मग तिथल्या ज्या मुली होत्या त्या खूप फ्रेंडली झाल्या माझ्याशी आणि त्या अनेक प्रश्न विचारायला लागल्या की ताई मग आम्हाला पाळी येते, किंवा दुसरे प्रश्न असतात जे अनाथाश्रमातील जे मुलं आहेत ते आमच्या स्तनांकडे बघतात किंवा स्तनांना टच करतात, मग अशा वेळेस काय करायला पाहिजे, अशी अगदीच पर्सनल प्रश्न ते आम्हाला विचारायचे. मग तेव्हा मला मी हळूहळू त्याची उत्तरं द्यायला लागले. मग माझी मैत्रीण होती श्वेता, मग तिच्याबरोबर आम्ही मग ह्या विषयी आम्ही म्हणजे दर आठवड्याला जायचो, तिथे गप्पा मारायचो मुलींशी आणि त्यांचे प्रश्न सॉल्युशन द्यायचा आम्ही त्याचा प्रयत्न करायचो. एकदाच इन्सिडेंट झालेला की अनाथाश्रमामध्ये एका मुलीने शाळेमधून ती पळून आली आणि तिने स्वतःला एका रूममध्ये लॉक करून घेतलं. तिथले जे असिस्टंट हे होते त्यांनी मला कॉल केलेला, सुपरवायझर, आणि ही सेट की असे ना तू लगेच ये, एका मुलीने रूममध्ये स्वतःला पळून घेतलेला. तिथे गेली ज्यावेळेस तुम्ही 11वी-12वी सो मग तेव्हा तिला कसं आम्ही बाहेर काढलेला, श्वेता पण होती आणि जेव्हा तिला बाहेर काढलेलं आणि शी जस्ट क्राईड लॉट आणि शी जस्ट हग मी आणि शेड की ताई मला पण ब्लड कॅन्सर झाला. आणि वी वर शॉक की अशी का बोलते आहे. नंतर आमच्या लक्षात आलं की तिला मासिक पाळी होती. कोणत्या वर्गातली मुलगी? ती एक साधारणतः 9वीमध्ये असेल, 9वी-10वी असेल. आणि मग तेव्हा असं वाटलं ना की कदाचित अनाथ मुलांना पेरेंट्सचं तेवढं गायडन्स मिळत नाही किंवा नसतात, त्याच्यामुळे मुलांना शास्त्रशुद्ध माहिती नसेल ह्या गोष्टीची. मग तिथून आम्ही घरी सुरुवात केली की पहिले अनाथाश्रमांमधनं आपण काम करायला सुरुवात करायची, तिथल्या मुलींना गायडन्स करायचं, गायनेकॉलॉजिस्ट वेगवेगळे डॉक्टरची मदत घ्यायचो, त्यांना आम्ही सोबत न्यायचो. अशा पद्धतीने मार्गदर्शन सुरू केलं. मग नंतर लक्षात आलं ना की ज्यांना पेरेंट्स आहेत आणि मुलांचे काही वेगळ्या, त्या मुलींचे काही वेगळे हाल नाही आहेत. सो मग आम्ही असं केलेलं की ZP स्कूल, जिल्हा परिषद शाळा असेल, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स असेल, सेल्फ हेल्प ग्रुप्स, बचत गट असं म्हणतो आपण, ग्रामपंचायत, इथनं आम्ही कार्यक्रम घ्यायला सुरू केले. नंतर मग पुढे जाऊन प्रायव्हेट स्कूल्स असतील, शहरी भागात लिटरली पुणे, मुंबई, नाशिक ह्या ठिकाणी पण आम्ही कार्यशाळा घेतलेल्या आहेत. असं करत करत सगळा एरिया आपण कव्हर करतो. लाईक इव्हन पोलिसांसाठी आपण ट्रेनिंग देतो. मध्ये सांगलीला बुलढाण्याचेच आहे सर, अभिजित राऊत सर आहे, सो ते तिथे होते CO म्हणून, तर तेव्हा त्यांच्या अंडर पण आम्ही तिथे प्रशिक्षण घेतलेलं. अशा पद्धतीने कामं करतो. हे जे जनजागृतीचं आणि मासिक पाळी संदर्भातले अवेअरनेसचं काम आपण करतो, या कामाची नेमकी पद्धत काय, कशा पद्धतीने हे काम चालतं, कुठे कुठे चालतंय महाराष्ट्रामध्ये? क्षितिज फाउंडेशनचं जे काम आहे, आपण जी ब्लीड द सायलेन्स नावाची मोहीम चालू केलेली आहे, ती जी आहे ती महाराष्ट्रभर चालते. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जे काम चालतं ते सगळं टीम मार्फत चालतं. क्षितिजची टीम खूप स्ट्रॉंग आहे आणि सगळे एकमेकांशी इतके दे आर लाईक फॅमिली म्हणून की, आणि सगळ्यांना कामं वाटून दिलेली आहे. कोणी ग्राफिक्सचं काम करत आहे, कोणी सोशल मीडिया हँडल करत आहे, कोणी स्पॉन्सरसोबत बोलत आहे, कोणी ऑनलाईन प्रोग्राम्स करायचे आहे. सो प्रत्येक जिल्ह्याचे ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांच्या अंडर टीम काम करते. आणि मग जे मेन पार्टीज असतं गायडन्स म्हणा की आम्ही वर्षातून ट्रेनिंग घेतो, तर ते त्यांना ट्रेनिंग देऊन ते त्यांच्या जागी काम करतात. तर मग फक्त शहरी भागामध्ये काम चालत नाही, ग्रामीण भागांमध्ये असेल, आदिवासी पाड्यांमध्ये असेल किंवा स्लम्समध्ये, अर्बन स्लम्समध्ये पण आपण काम करतो. तर जिथे जिथे आपल्याला दिसतं की इथे आपल्याला स्कोप आहे, जिथे गरज आहे तिथे आपण जाऊन पोहोचतो.
कामाची नेमकी पद्धत काय? आता तुम्ही एक्झाम उदाहरणार्थ एखाद्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही गेले, तिथे गेल्यानंतर तुम्हाला काम करायचं, नेमकं करणार काय? आपण जे आहे ते मेनली वेगवेगळे ॲक्च्युअली प्रोग्राम्स क्षितिज फाउंडेशन अंडर चालतात, लाईक गुड टच बाईट्स, लीड द सॅनिटेशन मूव्हमेंट चालतं, आनंद असतो, मेडिकल कॅम्प्स आपण घेतो, स्ट्रेस मॅनेजमेंट पण काम होतं, न्यूट्रिशनिस्ट काम करते, असे 9 जवळजवळ प्रोजेक्ट्स असतात. त्याच्यामध्ये फ्लॅगशिप प्रोग्राम जो आहे तो ब्लीड द सॅनिटेशन म्हणजे मासिक पाळी जनजागृतीवरचा कार्यक्रम असतो. त्याच्यावरही आपण मेनली फोकस आहे आपण जनजागृतीवर काम करतो. तर जनजागृती मग आपण काय करतो की आता क्षितिज फाउंडेशन वेल झालेलं आहे, त्याच्यामुळे लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, स्कूल्स, कॉलेजेस असतील, बरेच हॉस्पिटल्स पण आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. तर मग आपण त्या ठिकाणी सेशन्स घ्यायला जातो. तर मग सेशन्समध्ये वेगवेगळे टॉपिक्स कव्हर करतो. तर तिथला पहिले आपण बघतो की टार्गेट एरिया कुठला, तिथे म्हणजे आपला जो ऑडियन्स आहे तो मुली आहेत, मुलं आहेत, बायका आहेत की तरुण आहेत, म्हणजे मुलं मुली एकत्र आहेत. मग तशा पद्धतीने ते सेशन्स घेतले जातात. मग त्याच्यामध्ये म्हणजे स्टार्टिंग विथ व्हॉट इज पिरियड्स टू व्हॉट इज मेनोपॉज, तर इथपर्यंत सर्व मुद्दे आपण कव्हर करतो. आणि सगळ्या शेवटचे जे सेशन राहतं ते प्रश्न उत्तराचं सेशन राहतं. त्याच्यामध्ये मुलींना काही प्रश्न असतील तर ते ओपनली पण विचारतात. आणि एक चिठ्ठी जर आपण पण ऑप्शन ठेवतो की ज्यांना विचारायचं असेल तर चिठ्ठीचं पण बरेचदा असं होतं ना की सेशनच्या सुरुवातीला जर बघितलं तर सगळ्या मुली अशा निमूटपणे बसलेल्या असतात, कोणी प्रश्न विचारले तर हसतात, लाजतात, मासिक पाळी घडलं तरी लाजतात, हसतात एकमेकींकडे बघून. आणि जेव्हा सेशन होतात तर एवढ्या बिनधास्त बोलायला लागतात की म्हणजे खूपच छान फ्रँकली. आणि आपण ह्याच्यामध्ये मेनली काय करतो की फक्त स्टुडंट्सला याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही करत. तर ज्या शाळेमध्ये आपण कार्यक्रम घेतोय तर आपण तिथल्या स्टाफला सांगतो की तुम्ही ह्यांच्या पॅरेंट्सला इथे बोलवा सेशनमध्ये. काय होतं बरेचदा की मुली सेशन्स ऐकतात, त्यांना विचार करतात त्याचे, जेव्हा घरी जातात तेव्हा ते सांगतात की नाही मी तर कशाला टच करू शकते, तेव्हा घरी आई ऐकत नाही, त्यांचं आजी ऐकत नाही, इथे मेन त्यांना प्रॉब्लेम. म्हणून आपण म्हणतो की तुमच्या पॅरेंट्सला तिथे घेऊन, जेव्हा ते पेरेंट्स सेशन ऐकतात तेव्हा त्यांना शास्त्रशुद्ध माहिती कळते म्हणा किंवा अनेक मिसकॉन्सेप्शन्स असतात ते जेव्हा त्यांचे क्लिअर होतात तेव्हा ते पण मग त्यांच्या मुलींना सपोर्ट करतात. सो मग अशा पद्धतीने ते सगळे सेशन्स होतात. हे सगळं तुम्ही करता, इतकं सगळं काम, हे पोलिसाची बायको आहे. पोलिसाच्या बायकोला काय काय करावं लागतं याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा. तत्पूर्वी प्रश्न असा आहे की सचिनजी कदम यांची आणि तुमची पहिली भेट आणि नंतरचं ते सगळं लग्न, कारण की सचिन कदम सर तसे सोलापूर जिल्ह्यातले, तुम्ही वाशिम जिल्ह्यातल्या, आणि जवळजवळ इतकं सगळं अंतर एवढे जुळून कसं आलं समीकरण? मला वाटतं समीकरण तर कसे जुळतात. आणि पहिली भेट जर म्हणाल तर मी क्षितिजचाच कार्यक्रम होता, महिला प्रशिक्षण केंद्र आहे, पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूरला, तिथे कार्यक्रम होता, सर पण ॲज अ गेस्ट म्हणून होतं. तिथे आमची पहिली भेट झालेली. आणि मग त्यानंतर आमचं 2018 मध्ये लग्न झालं. भेट सरकार 16 जर 18 मध्ये वगैरे लग्न झालं. या 2 वर्ष काय झालं? मध्ये सुरुवातीला आम्ही 6 महिने घेतले, त्याच्यानंतर एंगेजमेंट, कारण सरांचं ट्रेनिंग चालू होतं आणि ट्रेनिंग एवढं स्ट्रिक्ट असतं की तुम्ही बाहेर पण नाही निघू शकत त्या ट्रेनिंगच्या. आणि इव्हन असं आहे की तुम्ही ट्रेनिंग काळामध्ये लग्न नाही करू शकत, कारण सुट्ट्या नसतात तुम्हाला. आणि मग लग्न वगैरे म्हटलं की घरच्यांचे जरा असतं की थोडं व्यवस्थितच वेळ मिळावा, तर म्हणून ते थोडा पिरियड गेला तुला आमचा 1.5 वर्षाचा. आणि येस, आणि मग 2018 मध्ये आमचं लग्न झालं लॉकडाऊन. त्याच्यानंतर जळगाव, अकोला आणि आता बुलढाणा चालू होतं प्रवास. हे सगळं पोलिसाची बायको इतकं सगळं काम करणार, कारण की कदम सर गुन्हेगाराला पकडायला जातात, कुठल्या तरी गुन्ह्याच्या तपासासाठी जातात, आणि तुम्हाला कुठल्या तरी कार्यक्रमासाठी जायचं आहे, तर हे सगळं जुळून येणं मला असं जुळून येत नाही, जुळून आणावंच लागतं डेफिनेटली. लाईक असं होतं ना की खूप ओव्हरलॅपिंग होतं, कारण सरांची पण ड्युटी असं आहे की 24/7 ही नीड टू बी रेडी. आणि माझं पण असं होतं की मला कधी काय कार्यक्रम येईल, तर माझं बाळ आहे लहान 1 वर्षाचं, सो तिला सांभाळून घराचं सांभाळून, आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करतो ते सांभाळून. म्हणजे आताही एक विशेष माहिती तुमच्यासाठी की ताई बाळाला झोपवून इथे आलेली आहे. सरांना सांगितलंय का लक्ष ठेवायला? सर आहे, आई आहे माझी,
सो ते असल्यामुळे मी इथे बिनधास्त राहू शकते. बाळाला झोपवून ताई इथे आल्या. 1 वर्षाची सावी आहे ताई. आणि ताईंचा तो एक किस्सा आहे की 7 दिवसांची सावी असताना मला वाटतं त्यावेळी तिचं नावही ठेवलेलं असेल. नामकरण तिचं नामकरण व्हायचं होतं सावीचं. त्यावेळेला सुद्धा ताईने कार्यक्रम केला होता. त्यावेळेचा थोडाफार अनुभव खूपच कठीण होतं. मी लिटरली 9व्या महिन्यामध्ये पूर्ण लग्नामध्ये होती. नंतर माझं सिझेरियन झालं आणि नंतर चालू झाली आणि खूप हेक्टिक असतं आई बघा. मला असं वाटतं फक्त एक आई समजू शकते काय असतं. खूप कठीण काळ असतो, सोपं नाही आहे ते. आपण फिजिकली मेंटली झोप नाही होत तुमची आणि आपले सतत विचार झालं की म्हणजे आपण आपल्या बाळाला कसं सिक्युअर ठेवू शकतो, तिला कसं आपण परिपूर्ण देऊ शकतो. रात्रंदिवस ब्रेस्टफीडिंग करायचं असतं तुम्हाला म्हणजे सगळं. आणि तेव्हा माझा पहिला कार्यक्रम होता आणि ते जम्मूला होता ॲक्च्युली. ऑनलाईन सेशन होतं तेव्हा कोरोना काळ होता, सगळं लॉकडाऊन लागलेलं आणि ते सेशन जम्मूवरनं होतं. सो ते ऑनलाईन होतं. तर मला अजूनही आठवते ते सेशन असताना मला एवढं कॉन्फिडंट होतं, माझं अर्ध लक्ष तिच्याकडे होतं आणि ते पहिलं सेशन आणि अर्ध इकडे. तरी पण ते सेशन खूप छान पद्धतीने झालं. तर मला असं वाटतं की काही काळामध्ये आई सर आणि सावीचा एवढं सपोर्ट होता त्याच्यामुळे मी करू शकले आणि आताही करू शकते. आणि काय होतं माहिती आहे का, मला एक अनुभव एक पर्सनली असा आई बनल्यावर आपण दुप्पट स्ट्रॉंग होतो. डिलिव्हरी नंतर असं म्हणतात ना बाईचा दुसरा जन्म होतो, ते काही होतं नाही. आपण पुन्हा एका नव्या एनर्जीने उभं राहू शकतो आणि तेव्हा जी एनर्जी असते त्याच्यासोबत जबाबदाऱ्या पण भरपूर असतात. त्याच्यामुळे आपण मोर मॅच्युअर बनून ते सगळं मॅनेज करतो. सो सगळं खूप छान अनुभव होता. मस्त आयुष्यामध्ये मासिक पाळी संदर्भातला एक महत्त्वाचा प्रश्न असतो. म्हणजे सरासरी समाजामध्ये असं दिसतं की कुठल्या तरी महिलेला बाईला मासिक पाळी आलेली आहे. म्हणजे पूर्वी तर व्हायचं, आता किती होतं माहिती नाही. पण ज्या महिलेला मासिक पाळी आली आहे तिला घराच्या कोपऱ्यामध्ये बसून द्यायचं, तिथेच तिचा अंथरूण टाकायचं, तिथेच तिला जेवण द्यायचं, 4 दिवस नंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. अशी प्रथा अजूनही काही भागांमध्ये आहे. मासिक पाळी अपवित्र आहे, विटाळ आहे असा एक समज सगळीकडे असतो सरासरी. त्याबद्दल काय सांगा? सर्वप्रथम आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू की एक लाईक जर आपण ह्या इथपर्यंत पोहोचून आलेलो आहे की एक पुरुष मासिक पाळीविषयी स्त्रीचा इंटरव्ह्यू घेतो, ही ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे. सो आय फर्स्ट कॉंग्रॅच्युलेट यू फॉर दिस. आणि डेफिनेटली सुरुवातीला जसं होतं तसं बऱ्याच ठिकाणी अजूनही आहे. पूर्णपणे हा म्हणजे लाईक मासिक पाळी ही अपवित्र असते, हा अश्लील विषय आहे, इथपर्यंत बोलणं असतं ह्या गोष्टीवर किंवा खूपच विटाळ गोष्ट आहे याविषयी बोलू पण नाही. सो असं जे असतं ना की आपण जे म्हणतो की फक्त ग्रामीण भागामध्ये हे प्रकार आहे, तर डेफिनेटली नाही आहे. शहरी भागांमध्ये हे तुम्हाला एक्सपिरियन्स येतात. कारण मीस आणि टॅबूज ह्या गोष्टी कशा असतात ना, ते त्या लोकेशन म्हणा की किंवा तिथलं कल्चर कसं आहे त्यावरही भरपूर गोष्टी डिपेंड असतात. अनेक अनुभव आहेत. जसे की तुम्ही जसं बोलले की स्त्रीला एका बाजूला बसून दिलं जातं आणि त्याच्यावरच ती झोपते, 4 दिवस अंघोळ करू शकत नाही किंवा तुम्ही लोणच्याला स्पर्श करू शकत नाही, तुम्ही पापड बनवू शकत नाही, पापड गृहचा खराब होतं असं म्हणतात. आणि किंवा तुम्ही झाडांना पाणी देऊ शकत नाही, तुळशीला पाणी घालू शकत नाही, तुम्ही तुमच्या बाळाला टच करू शकत नाही, की तुम्ही स्तनपान पण करू शकत नाही. इथपर्यंत अनेक गोष्टी आहेत. सो डेफिनेटली अवेअरनेस करणं खूप जास्त आवश्यक आहे या गोष्टीला आणि फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने चालू होते. मला मी विसरले पण ते प्लीज एडिट करा. मासिक पाळी अपवित्र आहे असं? हां, ओके, असं प्रश्न. सो मासिक पाळी अपवित्र नाही आहे, ती उलट खूप पवित्र गोष्ट आहे. जर तुम्ही मी त्या रक्ताने म्हणलेलं असेल की ती गोष्ट अपवित्र कसं असू शकते, ते खूप मातृत्वाचं खूप मोठं वरदान आहे आणि खूप खूप मोठी गोष्ट आहे अशी. आणि वी रिअली फील लकी की सगळ्या महिलांनी की आपल्याला ही मासिक पाळी येते आहे. असं म्हणतात नाही, इथून बोट कट केल्यावर जे रक्त असतं ते सेम रक्त तिथून असतं, त्याच्यामुळे ते रक्त अशुद्ध असतं किंवा असं बिलकुलच काही नाही आहे. सो मासिक पाळी कुठलीही अशुद्धता किंवा अपवित्रता नाही आहे आणि हे खूप चांगलं वरदान आहे. एक सॉफ्टवेअर इंजिनियर असं सांगते की मासिक पवित्र अपवित्र नाही आहे. स्त्रीरोग तज्ञाच्या भूमिकेमध्ये आज तुम्ही या ठिकाणी आहात असं म्हणायला हरकत नाही. स्त्रीरोग तज्ञ ते खूप हायर लेवलला आहे. मी ह्याचं एक
कॉन्सिलर तुम्ही म्हणू शकता किंवा मी याविषयी मार्गदर्शन करता एवढंच. त्यांचं कंपॅरिझन माझं होऊ शकत नाही कारण त्यांनी खूप छान त्यांना ज्ञान असतं किंवा डीपली एवढे हे सगळं काम करत असताना सचिन सर त्यांचं सहकार्य कसं असतं? खूप चांगलं सहकार्य त्यांचं लागतं. म्हणजे खरं तर ही सपोर्ट्स मी त्याच्यामुळे मी इथे आहे कारण लग्न करताना आमचं एक होतं एक क्रायटेरिया अगोदर तसं काही बोलणार होतं की माझं हे काम असणार आहे, तुम्ही पोलीस आहे आणि मला हे काम करायचं आहे करणार असं काही ठरवलं होतं? हो म्हणजे जेव्हा मला मुलगा शोधायचा होता किंवा लग्नाचे विषय चालू होता तेव्हा हा डेफिनेटली त्याच्यामध्ये क्रायटेरिया होता की जो ह्या कामाला सपोर्ट करेल अशा मुलाशी मला लग्न करायचं आहे. आणि सचिन सरांविषयी जर सांगायचं झालं की ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. बरं सपोर्ट म्हणजे फक्त असं नाही की ठीक आहे तू करते चांगलं असं नाही आहे फक्त. तर आता मी जसं इथे आली आहे तर आम्ही बरोबर त्या ड्युटीज मॅनेज करतो. तर आता मग त्यांनी जेवणाचा बरंच उशीर झाला खरं तर त्यांना 2:30 वाजता पण आत्ता ते जेवायला आले तिकडे. फक्त काय तर मला इकडे यायचं होतं मग ते दोन्ही गोष्टी होतात. त्याचा लंच टाईम होऊन जाईल आणि तेवढा वेळ ते बाळाला घेऊ शकतो. तर ही जी काही ॲडजस्टमेंट असेल किंवा आता तुम्ही चिठ्ठीचं प्रकरण बघितलं तर 5-6 दिवस सर कंटिन्यू बिझी होते त्याच्यामध्ये. आय वॉज लाईक असं ठीक आहे त्यांची ड्युटी आहे आणि त्यांना करायला लागते. सो आमच्यामध्ये एक खूप त्या गोष्टीचं हे आहे की ज्या गोष्टी आमच्या साम्य आहेत त्या आम्ही खूप सेलिब्रेट करतो आणि ज्या थोडं काही कॉन्ट्रोवर्सी म्हणजे डायव्हर्सिटीज आहेत त्यांचा आम्ही रिस्पेक्टही तेवढा करतो किंवा लाईक असे जे आहे त्या गोष्टींमध्ये खूप ॲडजस्टमेंट्स आहेत. इवन घरात पण मी देवपूजा करते, मी गणपती बसवते मासिक पाळीच्या काळामध्ये. तर ही नेवर अपोजेस मी की रोज नाही. आणि सपोर्ट्स म्हणजे माझं स्ट्रॉंग सपोर्ट आहे म्हणजे फक्त बोलण्यापुरतं सपोर्ट आहे असं नाही आहे. आणि ही ऑलवेज ॲप्रिशिएट की आणि त्यांचं असं राहतं ना की मला माहिती की त्यांची ड्युटी खूप हेवी आहे किंवा मलाही पण बाळाला सांभाळून मला पण बऱ्याच गोष्टींचा व्याप आहे. पण कामाविषयी पण आम्ही तेवढं फोकस आहोत आणि ते असतं की लाईक आता डेलिव्हरेशनमध्ये मी बरेचदा बाळामध्ये पण गुंततो किंवा बऱ्याच अनेक गोष्टी असतात. पण त्यातून पण त्यांनी मला व्यवस्थित काढलं की नाही तुला हे पण करायचं आहे म्हणजे कधी असं थोडंसं हे जरी झालं तर येत नाही तुला तर प्रोग्राम्स घ्यायचे आहेत ना तू घे तू जा कर. सो ते खूप मला असं वाटतं महत्त्वाचं आहे मॅरिड लाईफमध्ये की सातत्याने सपोर्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. सपोर्ट तर सुरुवातीला कोणी करतात पण तसं नाही आहे. दोघेही आम्ही एकमेकांना सातत्याने सपोर्ट करतो आणि हेच लाईफ आहे इथे. सचिन सर चांगलं सहकार्य करतात कामामध्ये असं तुम्ही सांगताय. प्रत्यक्ष समाजामध्ये ज्यावेळेस काम करायचं असतं त्यावेळेस पहिली आपल्या घरामध्ये त्या सगळ्या नियमांची अंमलबजावणी करायची आहे. जसं तुम्ही सांगितलं एक मासिक पाळीमध्ये ताई गणपती बसवतात, पूजा करतात. हे ज्यावेळेला समाजाला सांगायचं असतं समाज तेव्हाच स्वीकारत असतो जेव्हा त्याची अंमलबजावणी तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये करत असता आणि ताई स्वतः त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये या गोष्टींची अंमलबजावणी करतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पुरुषांच्या बाबतीत बऱ्याचदा तुम्ही मला आता म्हटलं की पुरुष मासिक पाळी संदर्भात घेतोय तर मला हे म्हणायचं आहे की पुरुषांना आपण काय संदेश दिल्या संदर्भात पुरुषांनी काय केलं पाहिजे किंवा पुरुषांची भूमिका काय असली पाहिजे. त्यांनी आपल्या मुलीला मुलीच्या भूमिकेमध्ये असताना किंवा पत्नी असेल तर त्यांना कशा पद्धतीनं सांभाळावं. क्षितिज फाउंडेशनमध्ये ना अनेक पुरुष रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि पॉलिटिक्स म्हणजे आहे ना जेवढ्या मुली आहेत ना तेवढ्याच बरोबरीने पुरुष आहेत आणि ते एवढे खांद्याला खांदा लावून काम करतात. असं म्हणतात स्त्री खांद्याला खांदा नाही पुरुष खांद्याला खांदा लावून काम करतात आणि ते एकदम आणि एनी टाईम रेडी असतात बरं का. फक्तच मग ते काही ग्राफिकचे काम करतात सोशल मीडिया हँडल करतात असं नाही आहे. ते मासिक पाळीवर लेक्चर्स पण घेतात ते बाकीच्या ट्रेनिंग्स पण देतात. ही खरं ॲक्च्युली मला असं वाटतं हे पहिलं सक्सेस आहे. आणि पुरुषांना संदेश द्यायचा तर हे मला सांगायचं आहे की आपल्या घरातली जी मुलगी असते किंवा जिला मासिक पाळी यायची आहे तिला समजून सांगताना बरेचदा असं होतं की आई सांगते तिला समजून तर फक्त ती आईने न समजवता त्याच्याविषयी म्हणजे त्यामध्ये वडिलांनी पण इन्व्हॉल्व व्हावं. घरात भाऊ असेल जेवढी काही मंडळी असतील सगळ्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं. तिला समजवावं. तिला एक मग तो आत्मविश्वास येतो की नाही सगळेजण माझ्यासोबत आहे. आणि जो एक टॅबू म्हणून राहिला ना की आपण पुरुषांसमोर हा विषय बोलू शकत नाही हा कुजबुजाचा विषय आहे किंवा हा ओपनली वी कॅनॉट टॉक ऑन मेन्स्ट्रुएशन किंवा पिरियड्स तर हे तो राहणार नाही. तिला तो आत्मविश्वास येईल की नाही आपण बोलू शकतो. किंवा जेव्हा ब्रीथ द सायलेन्स कॅम्पेन चालू झाली ना तेव्हा अनेक पुरुषांनी
पत्नीला म्हणेल किंवा आईला म्हणेल, मुलींना पत्र लिहिली की कदाचित मी लहान असताना मला माहिती नव्हतं की मासिक पाळी काय असेल काय असतं, पण मला आता मी समजून घेऊ शकतो. पत्नीला तो एक मॉरल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. लाईक जेव्हा आपण फिजिकली प्रॉब्लेम्समधून जेव्हा मुली जात असतात, ते फिजिकल क्राईम्स जसे असतात, तसं ना मेंटली पण त्या थोडं हे असतात, डिस्टर्ब असतात त्या काळामध्ये. कधी कधी चिडचिड होते, कधी कधी खूप रडायला येतं, कधी कधी खूपच छान वाटतं, त्याला मूड स्विंग झाला म्हणतो, हा प्रकार चालू असतो. पण त्याच्यासाठी घरातील बाकीच्यांचा मॉरल सपोर्ट तिला असणं खूप आवश्यक आहे. सो ते एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो, आपले सहकारी असतील किंवा जॉब करत आपल्या ऑफिसमध्ये कर्मचारी असतील, त्यांना आपण पॅड्स आणून देणं असेल किंवा त्या काळामध्ये ड्युटीची ॲडजस्टमेंट करून घेणं, ह्या गोष्टी आपण आरामात करू शकतो. जसं आम्ही पोलिसांचे जेव्हा ट्रेनिंग्स घेतो तेव्हा मला एक खूप चांगला फीडबॅक मिळाला की ट्रेनिंग्सनंतर असं झालेलं ना की अनेक पुरुष पोलीस स्त्रियांना खूप सपोर्ट करतात. लाईक ड्युटी, रात्री बेरात्री ड्युटी असते, बंदोबस्त असतो. त्याच्यानंतर कधी कधी असं होतं की कुठे पण ड्युटी लागते, वॉशरूमची सोय नसते किंवा पॅड बसवायचं म्हटलं तरी काही सोय नसते, मग ते बरोबर एकमेकांना हेल्प करतात, सपोर्ट करतात. तर हे जे आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. इव्हन शाळेमध्ये हे जर बघितलं ना की लेडी टीचर असेल तर तो विषय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे हा टॉपिक, पण तो बरेचदा स्किप केला जातो. पुरुष म्हणजे पुरुष शिक्षक असल्यामुळे असेल किंवा असं प्लीज करू नका. कारण शिक्षण हे असं माध्यम आहे ना की ज्याच्यातनं शास्त्रशुद्ध माहिती मुलींना तिथून मिळू शकते. सो ते पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं इट्स नॉट असं म्हटलं जातं की मेन्स्ट्रुएशन इज नॉट विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. हा काही फक्त महिलांपूर्ण मर्यादित इश्यू नाही आहे, हा एक मानवतेचा इश्यू आहे. तर त्याच्यामुळे आणि मी नेहमी म्हणते की पुरुषांशिवाय स्त्री किंवा स्त्रीशिवाय पुरुष हा पूर्ण होऊ शकत नाही. सो त्यामुळे पुरुषांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा याच्यामध्ये आहे. महत्वाचं विधान ताईंनी केलं आहे की पुरुषांचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग आहे. मुलीला सांभाळलं पाहिजे, पत्नीला सांभाळलं पाहिजे, आईला. या 4 दिवसांचंच ना काल? हो हो हो, एनी टाईम. जसं असेल की लाईक मेन्स्ट्रुएशनमध्ये दर महिन्याला पाळी नसेल हा प्रकार की बरेच काय होतं ग्रामीण भागांमध्ये बरेच हेवी कामं करावं लागतात. विहिरीतनं पाणी ओढणं असेल किंवा लाकडाची मोड डोक्यावर आणणं असेल, तर ह्या काळामध्ये ना पुरुषांचा सपोर्ट असणं किंवा घरच्या स्त्रीला सपोर्ट करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. सो जोपर्यंत आपण एकमेकांना सपोर्ट करणार नाही, तिला सांगणार नाही की घरातली कामं पुरुष मंडळी करतात. म्हणजे आम्ही बरेचदा आम्हाला पत्र येतात, लेख येतात, त्याच्यामध्ये लिहितात की आम्ही मासिक पाळीच्या दरम्यान हे जे हेवी वर्क आहे किंवा बरेचदा स्वयंपाक करण्याचं काम असेल आम्ही त्यांना आराम देतो. हे पण गोष्टी खूप जण करतात, नाही असं नाही आहे. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न असा आहे की या 4 दिवसांमध्ये मुलींनी किंवा महिलांनी कुठली काळजी घेतली पाहिजे, हा एक प्रश्न मुलींना नेहमी पडत असतो. काय काळजी घ्यावी? किंवा आता तुम्ही जे बोलले की त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी आराम केला पाहिजे, स्वयंपाक बाकीच्या हे करत असताना मासिक पाळी अपवित्र आहे म्हणून तिला आराम देणे की तिची काळजी घेणे म्हणून तिला आराम देणे, कुठली गोष्ट योग्य? पहिले तर मासिक पाळी अपवित्र बिलकुलच नाही आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे की आराम देणे हा डिफरंट थिंग. आणि तुम्ही मासिक पाळी आहे म्हणून तिला वेटाळ समजून दुसरीकडे बसवत आहे किंवा तिला आंघोळ करू देत नाही, हे दिस इज डिफरंट. तर हे नको व्हायला पाहिजे. तर ह्या काळामध्ये आपण जे म्हणतो आहे की आराम देणं पण तेवढंच आवश्यक आहे की तिला आपण काही मॉरल सपोर्ट करू शकतो किंवा आपण घरगुती कामांमध्ये तिला मदत करू शकतो. ह्या गोष्टी करायला पाहिजेत. सो तिने कुठली काळजी घेतली पाहिजे? हां, तिने काळजी घ्यायला पाहिजे. पहिले तर मुद्दा हा आहे की प्रत्येक 4 ते 6 तासानंतर पॅड बदलला पाहिजे. एक आमचं असं नाही की आम्ही क्षितिज फाउंडेशन नेहमी म्हणतो की फक्त पॅडच वापरले पाहिजे असं नाही आहे. आम्ही इव्हन हे पण करतो की तुम्ही कापड वापरा, काहीच हरकत नाही, कापड वापरणं बिलकुल चुकीचं नाही आहे. पण तुम्ही कापड कशा पद्धतीने वापरत आहे, किती वेळा बदलत आहे, ते डिस्पोज कसं व्हायला पाहिजे. कारण आम्ही बरेचदा असं करतो ना की घरात जर 3 महिला असेल तर कापडांच्या घरात सर्क्युलेट करतात, त्यांची पाळी झाली की ते वापरतात. ह्यामुळे इन्फेक्शन पसरण्याची भीती असते. ती ह्या मुद्दा होऊ नये. एकच कापड? हां, एकाच्या घडी आहे तर ज्याची त्याची पाळी असं नको करायला. कापड वापरताना आपण सुती कापड वापरायला पाहिजे. कापड बदलताना पण
कसे धुवायला पाहिजे. बरेचदा असं होतं ग्रामीण भागांमध्ये की आपण ओपनली ते कापड सुकू घालू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही मागच्या साईडला घाला, परसबागेत घाला, तो प्रश्न नाही आहे. फक्त जिथे सूर्यकिरण पूर्णपणे पोहोचतील, ते निर्जंतुक होईल, कापड पूर्णपणे ड्राय होईल, अशा ठिकाणी ते सुकवल्या गेले पाहिजे. बरं, त्या घडी वापरून झाल्यानंतरही बरेच जातं की टिनाचं जर घर असेल, टिनामध्ये कुठेतरी लाकडामध्ये पोहोचून घ्यायचं. तसं करू नये. जिथे ओल चढलेली असते अशा ठिकाणी ते ठेवू नये. व्यवस्थित ते जिथे ओल पोचणार नाही, बुरशी लागणार नाही, कोरडे असावं अशा ठिकाणी. आणि पॅड जर बदलत असतो तर पॅडची विल्हेवाट लावणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे, नाही तर मग प्रदूषण होणार. सो त्याविषयी पण काळजी घ्यायला पाहिजे. ते आपण काय खायला नको, लाईक मिठाचं प्रमाण त्या काळामध्ये कमी असावं किंवा कॉफीचं प्रमाण कमी घ्यावं. कारण कॉफीमध्ये कॅफिन असतं आणि कॅफिन काय करतं, तर शरीरातलं आयन जे आहे ते शोषून घेतं. त्याच्यामुळे थोडंसं थकवा येणं हे प्रकार होऊ शकतात. पण ह्या काळामध्ये ज्यांना डिपेंड्स ऑन दॅट पर्सन, त्याला काय सहन होतं, तर तुम्ही सायकलिंग करू शकता, तुम्ही मुलांसोबत खेळू शकता, तुम्हाला जे जे आवडेल तुम्ही ते सगळ्या गोष्टी करू शकता. काहीच करू शकत असं नाही. पण तुम्हाला आराम हवा असेल तर तुम्ही आरामही घ्या, तो मुद्दा नाहीच आहे. आणि शेवटच्या टप्प्याकडे आपण बोलतोय. आतापर्यंत 50-60 हजार मुलींना महिलांना तुम्ही मार्गदर्शन केलं. मासिक पाळी संदर्भातली जनजागृती केली. त्यासाठी तुम्ही वाड्यांवर जाता, वस्त्यांवर जाता, आदिवासी पट्ट्यांमध्ये जाता. हे कार्य खरंच तुमचं कौतुकास्पद आहे. एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असताना त्यांचं कर्तव्य ते सांभाळत असताना तुम्ही सुद्धा समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतनं समाजाच्या या भागामध्ये फिरतात आणि हे सगळं काम करतात. हे कार्य खरोखर अभिनंदनीय आहे. माझा प्रश्न आहे की क्षितिज फाउंडेशनचं समोरचं लक्ष आता आणखी तुम्हाला काय करायचं या क्षेत्रामध्ये किंवा काय तुमचं लक्ष एकंदरीत? क्षितिजचं मासिक पाळीविषयी हेच बोल आहे की पुढच्या पिढीच्या वेळेस आम्हाला हे मासिक पाळीचं काम लवकरात लवकर बंद हवं, हेच आमचं खरं गोल आहे. कारण मासिक पाळी हा जो विषय आहे हा विटाळ आहे, हा बोलला जाऊ नये, हा कोणी बोलू शकत नाही, असा विषय हा मुद्दाच नसावा. इतका अवेअरनेस हवा या जनरेशनमध्ये की जेव्हा त्या मुली मोठ्या होतील म्हणा किंवा मुलींना जेव्हा पाळी, इट्स व्हेरी नॉर्मल की मासिक पाळी हा कुठलाही टॅबू नाही आहे. यू कॅन टॉक ओपनली, यू कॅन टॉक विथ बॉईज, यू कॅन टॉक पब्लिकली, नो इश्यूज आहे. तो हा खरा मुद्दा आहे. त्याच्यानंतर फॉर्म काम जर म्हणाल तर आम्हाला बरेच ठिकाणी स्कूल्समध्ये ज्याला म्हणतो रेस्टरूम्स तयार करायचे आहेत, ज्याच्यामध्ये मुली आरामात करू शकतील. जे मासिक पाळीचे पॅड्स जे असतात त्याची सोय आहे, वॉशरूमची सोय आहे. कारण आम्ही बरेच ग्रामीण भागामध्ये जे जातो तेव्हा बघतो की पाळी सुरू असताना मुली शाळेमध्ये येत नाही. त्याचं मेन एक कारण आम्हाला लक्षात आलं की त्याच्यामध्ये काय होतं की बरेच ठिकाणी ना सायकलनी प्रवास करावा. मग एक तर तो एक मुद्दा येतो आणि दुसरं मग असं होतं की शाळेमध्ये वॉशरूम्स नाही आहेत, म्हणजे सेपरेट स्त्रियांसाठी वॉशरूम्स नाही आहेत. असले तरी मग तिथे पाणी नाही आहे, डस्टबिन नाही आहे, मग पॅड्स कसं चेंज करायचं, वॉशरूम्स नाही, कारण नाही आहे, इथनं वगैरे सुरुवात आहे. तर हे सगळे जे मुद्दे आहेत ना हे मला असं वाटतं त्या लेवलला सॉल्व्ह होणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे जर त्या मुलीच्या शिक्षणावर इम्पॅक्ट होत आहे तर ते खूप वाईट गोष्ट आहे. सो आम्हाला त्यावर मेनली आम्ही फोकस करतो आहे की रेस्टरूम्स तयार व्हाव्या, ठिकठिकाणी डिस्पोजेबल नॅपकिन्स डिस्पोज करण्याच्या मशीन्स तिथे असाव्यात, वेंडिंग मशीन्स तिथे असाव्यात. तो हे एक थोडंसं मेनली आम्ही रिसेंटली फोकस करतो आहे. आणि त्याच्यामध्ये मेनली आमचा सिलेबस ऑलमोस्ट रेडी होतो आहे की विचार करा ना, आपण जर डोळ्याने बघू शकतो, कानाने ऐकू शकतो, तरी पण कुठेतरी युनिफॉर्मला डाग लागतो आहे, साडीला डाग लागतो आहे, असे प्रकार आहेत. जे अंध आहेत, जे ऐकू शकत नाही, बोलू शकत, त्यांचे अजूनच वेगळे प्रॉब्लेम. जेव्हा आम्ही सर्वे केला त्यांना आम्हाला थोडंसं अजून जास्त वाटतं जे स्पेशल आहे, जे स्पेशल प्रोडक्ट्स आहेत. तर आम्ही अशा लोकांसाठी सिलेबस तयार केला आहे. सो त्यांना पण हा विषय मार्गदर्शनाची खूप गरज आहे. सो मग त्यांचं पण मी थोडंसं एक प्रोफेशनल बेसिसवर थोडं ट्रेनिंग चालू केलेलं आहे. एक्सपिरियन्स म्हणून केलं कसं पद्धतीने आपण पुढे न्यायला पाहिजे वगैरे ते पण एक काम चालू आहे. आणि स्पेशल गर्ल्स ज्या राहतात त्यांच्या मी पॅरेंट्सना मी इन्व्हॉल्व केलेलं आहे. सो पेरेंट्स ते जस्ट गाईड करेन की कशा पद्धतीने पाणी घ्यायला पाहिजे, कसं चेंज करायला. ॲटलिस्ट ते त्यांच्यावरती डिपेंड म्हणजे इंडिपेंडेंट व्हावे की त्यांना त्यांचे पॅड्स चेंज करता येईल. कारण एकदा काय झालेलं ब्लीड द सायलेन्सच्या ह्याच्यामध्ये
एक पत्र आम्हाला सांगितलं. तिचे वडील, एका मुलीचे वडील, ती बरीच मोठी होती आणि ती पूर्ण अपंग होती. आई नव्हती, वडीलच फक्त होते. तर तिचे पॅड चेंज करण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी तिचे वडील करायचे. आणि त्या मुलीने पत्र लिहिलं. ती नंतर तिच्याशी मी कॉन्टॅक्ट केला, तिला भेटायला गेले. ती एवढी रडत होती त्या गोष्टी. तिला खूप वाईट वाटायचं ह्या गोष्टी की माझे सगळं वडील हे सगळं करत आहे. तिला आम्ही नंतर कॉन्सिल केलं, ते नॉर्मल पण झालं. पण ती माहिती आहे का, आपण हे वरवरून बघतो हे फक्त मासिक वेळेशी बोलणं आहे, पण आपण जेव्हा रूटला जातो ना तर इतके कॉम्प्लिकेशन्स आणि इतके प्रॉब्लेम्स आहेत. आणि सो आय रिअली फील प्राऊड की फाउंडेशन ह्याविषयी काम करत आहे आणि टीम खूपच डेडिकेटेडली ह्याविषयी काम करत आहे. आणि बाय गॉड ग्रेस आणि सगळ्यांच्या सोबतीने अकोल्यामध्ये खूप चांगलं काम करत, सगळ्यांची खूप साथ होती. आणि बुलढाण्यामध्ये मला एक खूप विशेषतः मला एक आवर्जून दिसलं की लोक खूप सपोर्टिव्ह आहेत आणि दे आर व्हेरी ओपन की नाही वी आर ओपन टू हेल्प यू, अशा पद्धतीचे लोक मला दिसले. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं काम करायला अजून मजा येते. आणि भरपूर स्कूल्स आहे आणि ते पण सगळे रेडी होतील काम करायला. आणि काम खूप चांगल्या पद्धतीने आपण मिळून करू शकतो. कारण हे तर फक्त मी एकटी करू शकणार नाही किंवा फक्त टीमचं काम आहे. जोपर्यंत तुम्ही मी पुढाकार घेणार नाही तोपर्यंत आपण नाही करू. समाजाच्या सोबत आवश्यक आहे. Exactly. या कामाचं हे जे सगळं तुम्ही करताय याचं सगळं श्रेय जे आहे एकंदरीत ते कोणाला द्यावं? डेफिनेटली आई बाबा, ज्यांच्यामुळे मी हे करू शकते, त्यांच्या सपोर्टमुळेच खरा हा विषय सुरू झाला. कारण काय झालं ना, सुरुवातीला जेव्हा लग्न पण झालेलं नव्हतं तेव्हा त्यांना खूप टोमणे मिळालेले की काय तुमच्या मुलीला जर समजा लग्नाला आली आहे, अश्लील विषयावर काम करते आहे आणि इथपर्यंत होतं. बट दे वे आर व्हेरी फर्म की नाही ती करते, आम्हाला माहिती आहे ती काय करते काय नाही करते, ज्याची आवश्यकता आहे. आणि इट वॉज असं लाईक की इंजिनिअरिंग केल्यावर हे असे काम करते, अशा पद्धतीचे एक्सपिरियन्सेस असायचे. आणि सो त्यांना मी 100% मी शेअर केली. सेकंड शेअर मी सरांना दिली. कारण बरेचदा असं होतं की मुलींचं करिअर थांबतं, लग्नानंतर बघू म्हणतात, नंतर काही करू देत नाही. पण करून द्यायचा तो प्रश्नच नाही. पण ही इज व्हेरी सपोर्टिव्ह. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीम एवढी स्ट्रॉंग आहे आणि दे आर लाईक फॅमिली ओनली. ते असं आहे की त्यांचं काम समजून ते करतात. आपण कुणालाच पे करत नाही फाउंडेशनमध्ये किंवा सगळ्यांचं काम सांभाळून, घर सांभाळून आणि गृहिणी आहे त्यांचं काम सांभाळून त्या सगळं फाउंडेशनला वेळ देतात, स्लॉट अलॉट केलेले आहे. त्याच्यामुळे असं हे पण नाही होत, प्रॉब्लेम पण नाही कुणाला आणि काम पण खूप चांगलं होतं. धन्यवाद ताई, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्ही केलं. मासिक पाळी अपवित्र नाही आहे, विटाळ नाही आहे, ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यामुळे तुम्ही आई होता, मातृत्व तुम्हाला येतं, ती पाळी अपवित्र राहू शकत नाही असा ठाम मत ताईंनी या ठिकाणी मांडलं आहे. आणि नुसतं मत त्या मांडत फिरत नाही आहे, तर त्या संदर्भात जनजागृती सुद्धा महाराष्ट्र क्षितिज फाउंडेशन करत असतं. ताई तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. तुमचं कार्य असंच वाढत जावं आणि तुम्ही जे म्हणलं की लवकर सुरू केलेलं काम मासिक पाळी संदर्भातलं तरी काम लवकरात लवकर थांबावं अशी तुमची इच्छा आहे. मी सुद्धा तुमच्या प्रयत्नांना यश मिळवू अशी प्रार्थना, अशा सदिच्छा आमच्या तुमच्यासोबत आहे. पुन्हा आपण नवनवीन अशा थेट भेट कार्यक्रमामध्ये नव्या व्यक्तींना नव्या विषयांवर भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.